अ, नमस्कार. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. एका गर्भवती मातेने आपल्या सासू-सासऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ती आत्महत्या करताना तो जो छळ केला गेला, तो धर्मांतराचा छळ होता आणि या धर्मांतराच्या छळामुळे ते एका मातेने, गर्भवती मातेने आपला प्राण सोडला आणि आपला धर्म टिकवून ठेवला. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजेश शिवराय प्रतिष्ठानचे महेशजी पवळे यांच्या माध्यमातून तिच्या समर्थनार्थ तिला श्रद्धांजली देण्यासाठी आणि तिच्यासारख्या मातांच्या गौरवासाठी पुण्यात एका मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. काय सांगाल महेशजी, काय संकल्पना आहे, एकूणच कधी मोर्चा होणार आहे, कुठून कुठे असणार आहे, काय वेळ असणार आहे, काय सांगा? सांगलीमध्ये ऋतुजा पाटील म्हणून एक मुलगी होती आणि राजकीय कुटुंबीय कोरोनाच्या काळामध्ये त्या राजकीय कुटुंबियांनी तिला लग्नाचं मागणं घातलं आणि सुकुमार राजगे हा जो काही पती आहे तो मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होता. घर स्वतःचं, त्यामुळे लग्नही लगेच झालं. कोरोना काळ असल्यामुळे जास्त विचारपूस न करता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लक्षात आलं की हे जे राजकीय कुटुंबीय आहे हे कुटुंबीय 10 वर्षांपूर्वीच ते ख्रिश्चन त्यांनी धर्म स्वीकारलेला आहे आणि मग त्यांनी त्या ऋतुजावरती बळजबरीने तू बायबल वाच, तू चर्चला चल, तिथं प्रेयर कर, फादर समोर बस, अशा प्रकारच्या अटी टाकल्या. तिचा त्यासाठी छळ केला. 7 महिन्याची गरोदरपणात असताना तिला सांगितलं गेलं की तू बायबल वाच आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार त्या बाळावरती संस्कार होतील. ते तिने मान्य केलं नाही. घरामध्ये तिने छोटासा देवारा केला होता. ती देवदेवतांची पूजा करायची. तो फादर तिथं घरी यायचा, तिच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि घरामध्ये जर का काही चुकीचं घडलं, म्हणजे तिच्या पतीचा मोबाईल पडला, ती सासू घसरून पडली, तर तो फादर त्यांना, सासू सासऱ्यांना आणि घरातल्यांना सांगायचा की ही ऋतुजा त्या सैतानांची पूजा करते, म्हणजे हिंदू देवदेवतांची पूजा करते, म्हणून तुमच्या घरामध्ये असे चुकीचे प्रकार घडतायत. त्यामुळं मग सासू सासरे त्या ऋतुजाला दरवेळेस मारहाण करायचे. तिचा पती तिला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा. ती पोटुशी असताना, ती गरोदर असताना तिला असं वाटत होतं की आपल्या या मुलावरती हिंदू पद्धतीने संस्कार झाले पाहिजेत. म्हणून तिच्या आई वडिलांना तिने सांगितलं की डोहाळं जेवण तुम्ही हिंदू पद्धतीने करा. हे ज्यावेळेस सासू सासऱ्यांना कळलं त्यावेळेस तिचा खूप जाच केला, तिला खूप त्रास देण्यात आला, तिला मारहाण केलं. शेवटी वैतागून की हे जे काही गरोदरपणातलं हे आमचं जे बाळ आहे ते बाळ जन्माला आल्यानंतर ते ख्रिश्चन होऊ नये म्हणून तिने स्वतःचं जीवन संपवलं. हा एक धर्मांतराचा एक मोठा कट आणि हे सासू सासरे, पती आणि त्या फादरनी केलेला त्या ऋतुजाचा हा खून आहे. त्या विरोधात संपूर्ण हिंदू समाज एकवटला आहे. हा ख्रिश्चन समाज हा बळजबरीने धर्मांतर करतो, आमिष देऊन धर्मांतर करतो. या पद्धतीने ऋतुजाचा बळी गेलाय. तो एक धर्मांतराचा एक मोठा कट आहे आणि हिंदू समाज आता जागृत झालेला आहे. येत्या मंगळवारी 8 जुलैला सर्व हिंदू संघटना, त्याचबरोबर हिंदू समाज मिळून शक्ती ऋतुजा, ही जे शक्ती आपण म्हणतो की स्त्री ही शक्तीचं रूप आहे, शक्ती ऋतुजा या नावाने आपण एक निषेध मोर्चा करतोय. टिळक रोड येथील अभिनव चौकापासून सायंकाळी 6:30 वाजता सर्व हिंदू समाज एकवटणार आहे. तिथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, सारसबाग येथे त्या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर, नंतर धीरजजी घाटे हे उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाला सर्व हिंदू समाजाने आलंच पाहिजे असं मी या निमित्ताने सांगतो. शक्ती ऋतुजासारखी पुण्यातही काही प्रकरणं घडत आहेत आणि लव जिहादच्या माध्यमातूनही अनेक घटना घडलेल्या आपण पाहतोय. तुम्ही त्यातल्या काही अडवता देखील. याच्यापासून बचाव करण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे, काय उपाययोजना, स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे, काय सांगा? शक्ती ऋतुजा हे आपल्या समोर एक उदाहरण आहे. त्याचबरोबर लव जिहादच्या माध्यमातून सुद्धा या मुस्लिम समुदायाकडनं आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना फसवण्याचं काम आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय. या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की आपली हिंदू संस्कृती जर का आपल्याला टिकवायची असेल तर पहिली घरातली जी माऊली आहे, घरातली जी स्त्री आहे ती परिपूर्ण हिंदू संस्कृतीची झाली पाहिजे. तिने रोज देवासमोर बसलं पाहिजे, तिने रोज आपल्या कपाळाला टिकली लावली पाहिजे. त्याचबरोबर आपले जे हिंदूंचे जे संस्कार आहेत ते तिने केले पाहिजेत. जर का घरातली माऊली, घरातली स्त्री जर का ही हिंदू पद्धतीने संस्कार करत असेल तर संपूर्ण हिंदू ते घर हे हिंदूमय होतं. त्यामुळे घरातली जी स्त्री आहे ती हिंदू पद्धतीने वागली पाहिजे. तिने लहान मुलांवरती सुद्धा संस्कार करताना हिंदू पद्धतीचे जर का चांगले केले तरच भविष्यामध्ये अशा घटनांना आळा बसेल.
एकूणच घरातील स्त्री हीच हिंदुत्वाची खरी प्रणेती असते आणि महिलांनीच आपल्या घरात हिंदुत्ववाद जोपासला पाहिजे. पूजा अर्चा आणि या सगळ्या गोष्टीतून महिला हे करू शकतात, अशा प्रकारचं वक्तव्य महेशजी पवळे यांनी केलेलं आहे. आणि मंगळवार दिनांक 8 जुलैला सायंकाळी 6:30 वाजता टिळक रोडवरून निघणाऱ्या या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सकल हिंदू समाजाला केलेलं आहे.